नाशिकचा बलात्कारी बाबा अर्थात कॅप्टन अशोक खरात. कॅप्टन अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. कॅप्टन अशोक खरात यानं महिलेला गुंगीचं औषध देत तिच्यावरती वारंवार अत्याचार केला. या प्रकरणामध्ये या पीडित महिलेनं पोलिसांमध्ये तक्रार केली आणि 18 तारखेला भल्या पहाटे म्हणजे 3 वाजता हा नाशिकचा बलात्कारी बाबा कॅप्टन अशोक खरात याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. खरं तर हे प्रकरण पुढे आल्याच्या नंतर त्याला बेड्या ठोकल्याच्या नंतर जेव्हा पोलिसांनी या प्रकरणामध्ये इन्व्हेस्टिगेशन करायला सुरुवात केली, तपास करायला सुरुवात केली, त्यावेळेस पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे पोलिसांनी तपासाच्या वेळी त्याला ताब्यात घेताना त्याच्या जवळचे जे डिजिटल डिव्हाइसेस होते ते जप्त केले आणि त्यामध्ये एक होता पेन ड्राईव्ह. या पेन ड्राईव्ह मध्ये पोलिसांना तब्बल 58 अश्लील व्हिडिओ आढळलेले होते. सुरुवातीला हा आकडा जो आहे तो 58 सांगितला जात होता, परंतु तो आकडा आता 100च्या पुढे गेलेला आहे. खर तर एका बाजूला हा जो कॅप्टन खरात आहे स्वतःला ज्योतिषचारी म्हणवायचा, अंकशास्त्रज्ञ म्हणवायचा आणि अनेकांचं ज्योतिष बघायचा, अनेकांना तो सल्ला द्यायचा. त्याच्या याच सल्ल्यासाठी अनेक राजकारणी त्याच्याकडे गेलेले होते. अनेक राजकारण्यांसोबत सुद्धा त्याचे फोटो व्हायरल झालेले होते. त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्याचबरोबर तत्कालीन मुख्यमंत्री जे होते एकनाथ शिंदे ते सुद्धा त्याच्या दरबारामध्ये गेलेले होते. त्याच्या मंदिरामध्ये एकनाथ शिंदे जे आहेत ते गेलेले होते. त्याचबरोबर दीपक केसरकर, राधाकृष्ण विखे पाटील असतील, जयंत पाटील असतील, रुपाली चाकणकर असतील आणि असे अनेक राजकीय नेते जे आहेत याच कॅप्टन खरात यांच्या सोबतचे जे आहे फोटो व्हायरल झालेले होते या सगळ्याच राजकीय नेत्यांचे. परंतु ज्यावेळेस कॅप्टन खरात याला ताब्यात घेतलं त्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती ही खूप मोठी होती. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य ओळखून आणि व्याप्ती ओळखून यांनी या प्रकरणामध्ये एसआयटी करण्याचे आदेश दिलेले आहेत. आता एसआयटी तेजस्विनी सातपुते ज्या की एसआयटीच्या प्रमुख आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये ही सगळी चौकशी सुरू आहे. परंतु या चौकशीमधून एक आता मोठी धक्कादायक बाब उघडकीस आलेली आहे आणि ती बाब म्हणजे कॅप्टन खरात याची जी संस्था आहे, याचं जे संस्थान आहे, अर्थात त्या संस्थानाचं जर नाव पाहिलं तर शिवनिका संस्थान जे आहे त्या शिवनिका संस्थानांच्या ट्रस्टींची चौकशी केली जाण्याची शक्यता सुद्धा आता एसआयटी कडून केली जाण्याची शक्यता आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ही शिवनिका संस्थान जे आहे या शिवनिका संस्थानच्या माध्यमातून हे सगळं जे मंदिर होतं त्या ठिकाणी शिवमंदिर होतं, ते शिवमंदिर जे आहे ते चालवलं जायचं. ते शिवमंदिरांचं सगळं कामकाज जे आहे त्या शिवनिका संस्थानाच्या माध्यमातून होत होतं म्हणून. आणि त्याचबरोबर या शिवनिका संस्थानावरती महत्वाची चौकशी करण्याचं कारण म्हणजे याच शिवनिका संस्थानावरती कॅप्टन अशोक खरात हा अध्यक्ष आहे आणि या संस्थेवरती राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष, आता माजीच म्हणावं लागेल कारण त्यांनी या प्रकरणामध्ये त्यांचं नाव आल्यामुळे त्यांना तडकाफडकी त्यांना राजीनामा द्यावा लागला. देवेंद्र फडणवीसांनी तसे आदेश दिलेले होते, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्या. त्यांनी त्यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या सुनेत्रा पवार यांच्याकडे दिला. आता तो मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात सुद्धा आलेला आहे. परंतु या प्रकरणामध्ये या संपूर्ण जी संस्था आहे, जी ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टवरती रुपाली चाकणकर या सुद्धा विश्वस्त आहेत, सदस्य आहेत. त्यामुळे या प्रकरणामध्ये त्यांची सुद्धा चौकशी होणार आहे. परंतु आता त्याचबरोबर आणखी एका प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांची चौकशी होणार आहे. ती नेमकी का होणार आहे? हे प्रकरण अशोक खरात याच्याशी रिलेटेडच आहे, परंतु का त्यांची परत चौकशी होणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना त्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे गुरुमाऊली, ज्यांना त्या गुरुमाऊली म्हणायच्या, ज्यांना त्या गुरुस्थानी मानायच्या, त्यांचं कुटुंब ज्यांना गुरुस्थानी मानायचं, तो कॅप्टन अशोक खरात याने ज्या पद्धतीचं विकृत कृत्य केलेलं होतं, ज्या पद्धतीने त्यांनी भोळ्या भाबड्या महिलांना भोंदूगिरीच्या नावाखाली, तंत्रमंत्रांच्या नावाखाली त्यांनी फसवलेलं होतं, त्यांना गुंगीचं औषध दिलेलं होतं आणि त्यानंतर मी कृष्णाचा अवतार आहे, तू माझी आधीच्या जन्मामधली जी आहेस प्रेयसी आहेस, राधा आहेस असं म्हणून तिच्यावरती अनेक महिलांवरती त्यांनी अत्याचार केलेला आहे. या प्रकरणामध्ये त्या पीडित महिलेने तक्रार दाखल केलेली आहे, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, त्याची कसून चौकशी सुद्धा सुरू आहे. कालचा जो एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला ते कळून येईल की कशा पद्धतीने एसआयटी कडून त्याची कसून चौकशी होतीये. कारण तो स्वतःला एका आविर्भावामध्ये मिरवायचा, राजकीय नेत्यांबरोबर त्याचे फोटो असायचे. तोच कॅप्टन खरात आता थेटपणे म्हणतोय की कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा अशा पद्धतीचे
बोलताना तो काल एका व्हिडिओमधून पाहायला मिळालेला होता. परंतु या प्रकरणामध्ये ज्या रुपाली चाकणकर आहेत त्या विश्वस्त, ही जी शिवनिका नावाची संस्था आहे त्या ठिकाणी विश्वस्त असल्यामुळे त्यांची चौकशी होणारच आहे. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये त्यांची सुद्धा मोठी इन्व्हॉल्वमेंट दिसतीये आणि ती इन्व्हॉल्वमेंट म्हणजे जे त्या ठिकाणचा म्हणजे नाशिकचा जो स्थानिक पेपर आहे खबरदार पुढारी, त्या खबरदार पुढारीने 4 मार्च 2025 रोजी त्यांच्या वृत्तपत्रामध्ये एक बातमी प्रकाशित केली होती. कॅप्टन बाबाचा काळ्या कारनामाचा आम्ही जो आहे तो भांडाफोड करणार आहोत, अशा पद्धतीची बातमी प्रकाशित केलेली होती. त्यानंतर त्यावेळेस तत्कालीन असणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी थेटपणे त्या संपादकांना फोन केला आणि सांगितलं की तुम्ही या बाबतीमध्ये माफीनामा द्या, अशा पद्धतीचं खुलासा पत्र त्यांनी मागितलेलं होतं. त्यामुळे कुठेतरी रुपाली चाकणकरांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यांना राजीनामा सुद्धा द्यावा लागला. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे ज्या पीडित महिलांनी या प्रकरणामध्ये जी आहे तक्रार दाखल केलेली होती, एफआयआर दाखल केलेला होता, त्यांची चौकशी करू नये अशा पद्धतीचे आदेश, निर्देश आणि दबाव पोलिसांवरती टाकल्याचा आरोप सुद्धा रुपाली चाकणकर यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ज्यांनी हा सगळा अशोक खराताचे व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत त्यांना बदलून काढा असं सुद्धा आदेश रुपाली चाकणकर यांनी दिले होते. अशा पद्धतीचं काही दिवसांपूर्वी त्यांच्याच पक्षाच्या राष्ट्रवादीच्या नेते असणाऱ्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सुद्धा सांगितलेलं होतं. आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर महिलांची चौकशी करू नये, त्याचबरोबर हे जे ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केले त्यांना बदलून काढा अशा पद्धतीचे आदेश त्यांनी शिर्डी पोलिसांना दिलेले होते अशी माहिती मिळते. आणि त्याच आधारावरती रुपाली चाकणकर यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. एसआयटी कडून त्यांची कसून चौकशी होऊ शकते. एक तर हे प्रकरण आहे, दुसरं प्रकरण म्हणजे त्या ट्रस्टी सुद्धा आहेत, त्यामुळे त्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांची चौकशी होऊ शकते. यामुळे रुपाली चाकणकरांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण सुषमा अंधारेंनी तर थेटपणे सांगितलं होतं की त्यांनी वारंवार ज्या आहेत रुपाली चाकणकर त्या अशोक खरात यांच्याकडे जायच्या, अघोरी विद्या करायच्या, अशा पद्धतीच्या पीडित महिलेनी सुषमा अंधारे यांना सांगितलेलं होतं. त्याचबरोबर अनामिका बोट कापून सुद्धा सोमवती अमावस्येच्या दिवशी अनामिका बोट कापून त्यांनी अघोरी विद्या केली असा आरोप सुद्धा सुषमा अंधारे यांनी केलेला होता. त्याचबरोबर जर पाहिलं तर याच रुपाली चाकणकरांनी वारंवार हे जे त्यांचे जे गुरुमाऊली होती कॅप्टन अशोक खरात, जो बलात्कार प्रकरणामधला नराधम आरोपी आहे, संशयित आरोपी आहे, हे त्यांचे गुरु होते. त्यामुळे त्या वारंवार त्यांच्याकडे जात होत्या. त्यांच्याकडे या बाबतीमध्ये काही महत्वाचे पुरावे आहेत का, किंवा त्याचबरोबर कॅप्टन अशोक खरात त्याची जी अवैध संपत्ती सापडलेली आहे, मोठ्या प्रमाणात संपत्ती सापडलेली आहे, जवळपास 250 कोटींपेक्षा जास्तीची संपत्ती आहे, जवळपास 52 सातबारे हे खरात कुटुंबियांच्या नावावर आहेत. त्याचबरोबर अनेक सामायिक सातबारे जे आहेत त्यामध्ये खरात कुटुंबीय आहे आणि त्याचबरोबर IAS आणि IPS अधिकाऱ्यांचा सुद्धा यामध्ये समावेश असल्याची माहिती आहे. या सगळ्याच गोष्टींचा तपास करण्यासाठी रुपाली चाकणकर हे अत्यंत महत्वाच्या असू शकतात. ज्या पद्धतीनं रुपाली पाटील ठोंबरे यांनी सुद्धा सांगितलं होतं की रुपाली चाकणकरांची नार्को टेस्ट करा, त्याचबरोबर त्यांना अटक करा आणि सह आरोपी करा. कारण महाराष्ट्रामध्ये हे सगळं सेक्स स्कॅन्डल जे चाललेलं आहे त्याच्या प्रमुख ज्या सूत्रधार आहेत त्या रुपाली चाकणकर आहेत अशा पद्धतीचा आरोप रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलेला होता. सुषमा अंधारे यांनी तर नार्को टेस्ट करा, अटक करा, त्यांचे CDR तपासा अशी सगळीच मागणी केलेली आहे. त्यामुळे आता निश्चितपणे एवढं म्हणावं लागेल कॅप्टन अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसते. याचा मोठा धक्का जो आहे तो राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष असणाऱ्या रुपाली चाकणकर यांना बसणार आहे. SIT आता कसून चौकशी करू शकते. या प्रकरणामध्ये पुढे काय होतं, रुपाली चाकणकरांची चौकशी होते का, त्या चौकशीमधून काय पुढे येते सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि या प्रत्येक घटनांची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.